नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे माझी इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन एका गोडाऊनमध्ये आणि ते गोडाऊन आहे PVC पाईपाचं. तुम्ही बघू शकता या गोडाऊनवरती ही एक ट्रक खाली होत आहे आणि ही ट्रक खाली झाल्यानंतर माझा नंबर लागणार आहे. मला घेऊन जाणे 20 फुटाचे पाईप आणि इथून जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावर. रस्ता थोडा खराब आहे तरीसुद्धा मी हे भाडं मारणार आहे. मित्रांनो, संभाजीनगरमध्ये असलेलं हे मोठं गोडाऊन आहे मुंदडा ट्रेडर्स. या इथं PVC पाईपचे सर्व सामान, शेताचे बांधकामाचे सर्व सामान इथं मिळतात आणि या गोडाऊनवरून मला हे सामान घेऊन जाणं आहे. तुम्ही बघू शकता गोडाऊन किती गच्च भरलेले आहेत. हे तर समरचं शटर आहे, अजून आतमध्ये खूप मोठं आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, जवळजवळ 1 तासानंतर माझी गाडी भरलेली आहे. तुम्ही बघू शकता ही पाठीमागे अशा प्रकारे मी तिला पॅकिंग केलेलं आहे. ती पाईप पाठीमागे यायला नाही पाहिजे. 20 फुटाचे पाईप आहेत PVCचे. वजन काही जास्त नाही आहे पण लांबीला जास्त आहेत. अशा प्रकारची मी गाडी भरलेली आहे मित्रांनो. बघा, आणि मला जवळजवळ 1 तास लागलेला आहे आणि इथून मला जाणे 8 किलोमीटर लांब. तिथे एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये हे पाईप मला उतरायचे आहेत. तर मित्रांनो, हे भाडं मला जवळजवळ 2-2.5 तासापर्यंत जाणार आहे. 2 ते 2.5 तासात हे भाडं माझं कंप्लीट होणार आहे. तुम्ही बघू शकता चौकडून इथे जी दोरी जी आहे ही मी ज्यावेळेस पहिल्या वेळेस बांधत होतो त्यावेळेस पाईप हे पाठीमागे आले होते. प्रत्येक वेळेस मला खाली उतरून पाईप सेटिंग करावं लागत होती, पण आता एकदम मी व्यवस्थित बांधलेले आहेत. हा पाठीमागे तप्पड बांधलेले आहे, त्याच्यामुळे पाईप पाठीमागे येणार नाही. तर चला मित्रांनो, इलेक्ट्रिक गाडीमध्ये एवढा मोठा लोड घेऊन जाताना मी ज्यावेळेस पहिल्यांदा निघालो होतो तर त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला विचारलं सुद्धा होतं की अरे, एवढा मोठा लोड तुमची ही इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन जाते का, एवढी ताकद आहे का तिच्यात. तर बऱ्याचशा ठिकाणी मला विचारण्यात आलेले होते आणि मी त्यांना उत्तरही दिलेले आहेत. काही टेन्शन नाही मित्रांनो, 1-1.25 टन मी माल टाकला तर ही इलेक्ट्रिक रिक्षा आरामशीर घेऊन जाते. काही अडचण नाही, काय नाही. आपल्या डिझेल पेट्रोल सारखीच ही गाडी आहे, मजबूती आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. खूप मस्त गाडी आहे आणि माझ्या गाडीला आता 2.25 वर्ष झालेले आहेत. या दिवाळीला माझ्या गाडीला 2 वर्ष कंप्लीट होणार आहेत आणि काही अडचण तर सध्याला नाही आहे. अशीच गाडी माझी 5-7 वर्ष चालू सक्सेस होऊ दे. तर हे तुम्ही बघू शकता की समोर किती आलेलं आहे आणि पाठीमागे किती गेलेलं आहे. पण आम्हाला आता ही सवय झालेली आहे, कारण लोडिंग रिक्षा म्हणलं तर ह्या गोष्टी असणारच आहेत. पण लांब प्रकारचा माल आम्हाला घेऊन जावा लागतो. लोखंडाचे पाईप असो, PVC असो, जे काही असो, तरी माल जर 20 फुटाचा काढला आहे तर तो घेऊनच जावा लागेल. तर मित्रांनो, माझी गाडी खाली झालेली आहे आणि खाली करताना मी शूटिंग काढू नाही शकलो, कारण स्वतः मी खाली केलेली आहे. माझ्यासोबत एक माणूस होता, मोबाईल धरायला कोणी नव्हतं, त्यामुळे मी शूटिंग केलेली नाही. तर हे इथे बाजूला तुम्ही शटर बघत आहेत, त्या शटरच्या मध्ये मी ह्या सर्व सामान उतरलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.